बैठकीत सहभागी होऊन तुम्ही खुश आहात, आनंदी आहात की का उगीच बाबा उगाच सहभागी झालो असं वाटतंय? नाही, मी खुश नाही ना आनंदी नाही, दोन्ही नाही. बैठक मराठा समाजाच्या पदरात काय पडलं आजच्या बैठकीतून? हा बैठक समाधानकारक झाली. कवाच पडलं ना, आज का पडणार आहे? मराठ्यांच्या पदरात कवाच काही पडलं नाही. उलट 100-200 रुपये तिकिटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं. म्हणजे आपण फायद्याच राहिलो भाऊ. इतर जा या लफडं पडू नाही पडू, परंतु आमच्या काही गोष्टी होत्या त्या सरकारला त्यांच्या कानावर टाकायच्या, त्या टाकल्यामुळे ते एक फायदा झाला तेवढा. बघूयात आता 20 जानेवारीवर त्याच्यावर काय करते. नव्या विषयावर काही चर्चा झाली का? तेच जुनेच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले? नाही, नवे सांगितले ना, काही नवे सांगितले. 33-34चा मुद्दा आहे. समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि 20 तारखेच्या आत आणखी नोंदी शोधाव्यात. त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे 25 खोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला. त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले पुरावे शोधण्यासाठी 5-5 लोकांची कमिटी केली. हैदराबाद तिकडचे 5 आणि इकडचे 5. याचा काय फायदा होईल? वाचायला घेतले असते तिकडे, ते वाचणारे असते बहुतेक उर्दू. इकडे कुठं वाचणार आहेत कोण? इकडचे नुसते मोकळे जाते, माघारी येते पिशा मोकळ्याच घेऊन. पण तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते. पण 20 जानेवारीच्या आत. पाटील, आता बच्चू भाऊंनी तिथं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आंदोलन करता म्हणून ते बैठकीला होते. 19-5ची लस असेल, हैदराबादमध्ये 4 ते 5 खोल्या मिळून त्या ठिकाणी दफ्तर आहेत, संस्थांचे दफ्तर. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेश सुद्धा दिलेले की याच्यावर तपासण्या सुरू करा. ही एक चांगली सकारात्मक बाजू बैठकीची. मी म्हणलंच ना, पण याचा शब्द आज तर सकारात्मक आहे, पण खरा शब्द याचा सांगता येईल 20 जानेवारीच्या आत. काय करतायत म्हणजे आतापर्यंत सीएम साहेबाच्याच शब्दावरती आम्ही 7 महिने दिलेत दादा. ही तळतळ आहे आमची. 7 महिने दिलेत आम्ही, 1 दिवस नाही.